राज्यात सत्तेत आम्ही येणार आहोत आणि आमदार विश्वजित कदम हे भावी मुख्यमंत्री असतील असं विधान खासदार विशाल पाटील यांनी एका कार्यक्रमात पुन्हा केलं। तर या विधानावर मात्र कदम यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मी मुख्यमंत्री व्हावे म्हणून सांगलीकरांच्या वतीने पाटील बोलत असतात, पण सगळं राहतं बाजूला आणि दुसरी यंत्रणा परत मागे लागेल, त्यामुळे हा विषय इथे सोडावा असं सांगितल्याने उपस्थितांमध्ये हर्ष पेटला। पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्ह्यातील 640 शाळांना मल्टीफंक्शन प्रिंटरचं वाटप करण्यात आले। हा कार्यक्रम शांतिनिकेतन लोकविद्यापीठात पार पडला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम तर अध्यक्षस्थानी खासदार विशाल पाटील होते। या कार्यक्रमाला काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत, प्राध्यापक जयंत आसगावकर, राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड, आमदार सुमनताई पाटील उपस्थित होत्या। यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले, राज्यात सत्ता आपली येणार आहे। विश्वजित कदम हे जिल्ह्याचे मंत्री, पालकमंत्री आणि भावी मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे विश्वजित कदम शिक्षक आमदारांना ज्यादा निधी देतील त्यावर आमदार विश्वजित कदम यांनी स्मितहास्य केलं। विश्वजित कदम यांनी आपल्या भाषणात हा मुद्दा धरला। ते म्हणाले, विशाल आणि माझे बंधूंचे नाते घट्ट आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्री व्हावे म्हणून सांगलीकरांच्या वतीने ते बोलत असतात, पण हे सगळं राहतं बाजूला, दुसरीच यंत्रणा परत मागे लागते, त्यामुळे हा विषय इथे सोडावा असं सांगितलं। यावर उपस्थितांमध्ये एकच हर्ष पेटला। लोकसभेच्या निवडणुकीत झोपलेल्या राज्य सरकारला जागं केलं आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडके आजोबा अशा योजना आणल्या जात आहेत। गरिबांना मदत होत असेल तर योजनांचं स्वागत आहे, पण ऑक्टोबरच्या विधानसभा निवडणुकीसाठी या योजना राबवून जनतेची दिशाभूल करू नये असा टोला विश्वजित कदम यांनी महायुती सरकारला लगावलाय। पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्ह्यातील 640 शाळांना मल्टीफंक्शन प्रिंटरचं वाटप करण्यात आलं। हा कार्यक्रम शांतिनिकेतन लोकविद्यापीठात पार पडला। यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विश्वजित कदम बोलत होते। या कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, आमदार सुमनताई पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार अरुण लाड, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवसेनेचे दिगंबर जाधव, शिक्षणाधिकारी राजे लोंढे, जे.के. जाधव आदी जण उपस्थित होते। विश्वजित कदम पुढे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत झोपलेल्या सरकारला जनतेनं जागं केले। तोंडावर आता विधानसभा निवडणुका आहेत, त्यामुळे जनतेची दिशाभूल करण्यासाठी योजना राबवल्या जात आहेत। लाडकी बहीण नंतर लाडका भाऊ योजना आली आहे। भविष्यात लाडके आजोबा, लाडकी आजी अशा योजना देखील येतील, पण या योजना ऑक्टोबरच्या निवडणुकीपुरत्या नको आहेत। गोरगरिबांना याचा फायदा झाला पाहिजे असा टोला विश्वजित कदम यांनी लगावलाय। चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच राहिल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होते। चांदोली धरणात 62% पाणीसाठा झालाय। कालवा आणि विद्युतगृहातून 1649 क्युसेकने पाणी सोडलं जाते। कृष्णा नदीतून अलमट्टी धरणात 72,000 क्युसेकने पाणी आवक होत आहे। धरणामध्ये 99.32 टीएमसाठी पाणी साठा झाल्याने 65,000 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे। मात्र जिल्ह्याच्या बहुतांशी भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे। चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होते। चांदोलीत 24 तासात 85 मिलीमीटर पाऊस झाला। धरणातील पाणीसाठ्यात वाढ होते। सायंकाळी 21.52 टीएमसी पाणीसाठा झाला असून सरासरी 62% धरण भरले। चांदोलीतील सध्या कालवा आणि विद्युतगृहाद्वारे वारणा धरणातून 1649 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। कोयना पाणलोट क्षेत्रात 86 मिलीमीटर पाऊस झाला असून 45.20 टीएमसी पाणीसाठा झालाय। वारणा आणि कोयनेत पावसाचा जोर वाढल्याने अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याकडे लक्ष लागले। अलमट्टी धरणाची क्षमता 123.8 टीएमसी पाणीसाठ्याची आहे। गुरुवारी दुपारी या धरणामध्ये 99.32 टीएमसी पाणीसाठा होता, म्हणजेच दर जवळपास 81% भरले। धरणामध्ये सध्या 72,286 क्युसेकने पाण्याची आवक होते, त्यामुळे कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाने धरणातून 65,000 क्युसेकने विसर्ग सुरू केलाय। 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे। शिराळा, वाळवा तालुक्यात सोमवारी संततधार तर उर्वरित तालुक्यात पावसाची उघडझाप सुरू होती। जिल्ह्यात पुढील 8 दिवस जोरदार पाऊस पडेल असा भारतीय हवामानशास्त्र विभागाने अंदाज वर्तवलाय। विचारांना दाबणाऱ्या राजसत्ता, धर्मसत्ता जेव्हा अस्तित्वात असतात तेव्हा त्यांना कलाकारांची भीती वाटत असते, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी येथे केले। त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील साधू संतांचा महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणात वावर सुरू आहे। या बाबांकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचं काम केलं जातं।
या बाबांच्या कार्यक्रमाला सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांची उपस्थिती असते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणार कोण हा खरा प्रश्न असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगलीतर्फे आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शांतिनिकेतन येथील कलाविश्व महाविद्यालयात झाला. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे चित्रकार अनवर हुसेन होते. वास्तुविशारद प्रमोद चौगुले अध्यक्षस्थानी होते. यावेळी ते म्हणाले, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याकांड प्रकरणी संशयित वीरेंद्र तावडे याचा जामीन फेटाळून त्याला ताब्यात घेण्याची सूचना न्यायालयाने दिली आहे. ही अतिशय महत्त्वाची घटना आहे. विशाळगडावर अतिक्रमण होती तर ती कायदेशीर पद्धतीने इतके दिवस का उठवली गेली नाहीत हा प्रमुख प्रश्न आहे आणि त्यासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्ती आता समोर यायला पाहिजेत. दुसरी बाब म्हणजे अतिक्रमण होती एका ठिकाणी आणि दंगल झाली दुसऱ्या ठिकाणी. यामधील गौड बंगाल देखील आता समोर यायला पाहिजे. अक्षरशः दिवसभर दंगल सुरू होती आणि पोलीस मात्र काय करत होते. अशा प्रकारची अतिक्रमणं असणं आणि ती शासनानं हटवणं याबाबत दुमत असल्याचंही काहीही गरज नाही. परंतु याच्या नावाखाली एखाद्या समूहाला टार्गेट करणं हे देखील संविधानाला धरून नाही. या पाठीमागे संभाजी महाराज यांचं नाव घेतलं जातंय, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या रयतेला कोणत्याही प्रकारची वागणूक आणि शिकवण दिली होती. तशीच भावना आपण समाजातील इतर घटकांविषयी देखील ठेवायला हवी. तसेच अतिक्रमण हटवताना त्याचा सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची देखील जबाबदारी घेण्याची गरज शासनाची आहे, असंही दाभोलकर म्हणाले. विद्यार्थ्यांना निसर्गाचं महत्त्व पटवून देण्यासाठी चला सावली पेरूया, म्हणजे मुलांना झाड लावल्यानंतर आयुष्यभर चांगले दिवस कसे येतील, झाडाचे फायदे कसे होतील या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन इस्लामपूरच्या विद्यामंदिरच्या पटांगणावर 5,000 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन प्रत्येक मुलाला एक बी म्हणजे प्रत्येक मुलाकडून एक रोप या दृष्टिकोनातून बीज प्रत्येक मुलाला देण्याचा उपक्रम आज करण्यात आलाय. चला सावली पेरूया या जिल्हा परिषद सांगली व सह्याद्री देवराई संस्थान उपक्रमांतर्गत आज प्रसिद्ध सिने अभिनेते व पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे आणि सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पर्यावरणाचं महत्त्व व झाड लावल्यानंतर झाडाचं महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात कसे रुजवले पाहिजे यासाठी आजचा कार्यक्रम खूप प्रेरणादायी आहे असं मत व्यक्त केलंय. या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, गटविकास अधिकारी डॉक्टर आबासाहेब पवार, ॲडव्होकेट धैर्यशील पाटील, सहसचिव वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी सह्याद्री देवराईचे वृक्षप्रेमी सरपंच शिवदास भोसले यांच्या पुढाकारातून तसेच प्रवीण शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आजचा कार्यक्रम पार पडलाय. यामध्ये 5,000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. जिल्हा परिषद सांगली 72,000 विद्यार्थी असून तेवढी रोपे तयार करण्याचा मानस आहे अशी माहिती गट शिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार यांनी दिली आहे. शिराळा तालुक्यातील रिळे येथील तानाजी महादेव पाटील यांच्या शेळीवर रात्री बिबट्याने हल्ला करून शेळीस ठार केले. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मृत शेळीला घेऊन वन विभागाच्या दारात टळ ठोकला. यामुळे वन विभागाची तारांबळ उडाली. याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी वन कार्यालय शिराळा यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या गावातील शेतीचे वनक्षेत्रातील वन्य प्राणी गवे, रानडुकरे, वानरे या वन्य प्राण्यांपासून नुकसान होते. शेती शिवारात येऊन मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं वारंवार नुकसान करत आहेत. बिबट्या एक दिवस आड शेळी मारत आहे. जनावरांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे सदर पीक नुकसानीबाबत वारंवार तक्रारी देऊन देखील कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. तरी वन्य प्राण्यांचा आपण कायमचा बंदोबस्त करावा. आपण वन क्षेत्राला 7 पदरी तारण कुंपण घेऊन गावच्या शेती पिकांचं आणि शेतकऱ्यांचं होणारं नुकसान थांबवावे. नुकसान झालेल्या शेतजमिनी पडलेल्या आहेत त्यांना मोबदला मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सांगलीतील पट्टणशेट्टी रोड ते शिवशंभू चौक या पुणे बायपास रोडवर गेल्या अनेक महिन्यांपासून पथदिवे बंद आहेत. त्यामुळे संतप्त काँग्रेसचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी काँग्रेसच्या नेत्या, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली कंदील मोर्चा काढला. यावेळी लाडकी बहीण नावाला उजेड नाही गावाला महापालिकेच्या निषेधाच्या घोषणा महिलांनी दिल्या. तर जयश्रीताई पाटील यांनी तातडीने महापालिकेने स्ट्रीट लाईट सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. सांगलीतून पुण्याला जाण्यासाठी बायपास रोड आहे. पट्टणशेट्टी शोरूम ते शिवशंभू चौकापर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. रस्त्यावर महापालिकेचे प्रसूतीगृह आणि घाटगे हॉस्पिटल यांचे नर्सिंग कॉलेज, मुलींचे वसतिगृह आहे. या रस्त्यावर वस्ती देखील मोठ्या प्रमाणात असल्याने रात्रीच्या वेळी नागरिक सतत ये-जा करत असतात. शिवाय चिंतामण नगरचा पूल बंद असल्याने तासगाव विटाकडे जाणारी अवजड वाहतूक 4 चाकी गाड्या आणि दुचाकी या मार्गाने जातात. सध्या या मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईट गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून जावं लागतं. महापालिका प्रशासनाला याबाबत अनेक वेळा तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या होत्या, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे
संतप्त या भागातील नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली या रस्त्यावर कंदील मोर्चा काढून आंदोलन केले। मोहरम सणानिमित्त शहरातील हजरत पीर लाडले मशायख दर्ग्यामधील मोहरमखाना येथे पारंपरिक पद्धतीने ताशांच्या निनादात या हुसेनच्या जयघोषात यावर्षी शुक्रवारी सायंकाळी धार्मिक विधीने पंजांची प्रतिष्ठापना करण्यात आली। रविवारी रात्री दर्ग्यासमोरील पटांगणात भक्तिमय वातावरणात पंजांच्या भेटीचा कार्यक्रम पार पडला। यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली होती। मंगळवारी कत्तल रात्र कीच, बुधवारी पहाटे दर्ग्यासमोरील पटांगणात शहरातील पंजांच्या भेटीचा कार्यक्रम पार पडला। सायंकाळी विसर्जन मिरवणूक ही हजरत लाडे मशाईख दर्ग्यातून गावठाणमधील पाटीलवाडा, धनगर गल्ली, लिंगायत गल्ली, थोरला गणपती चौक, तराल गल्ली, जैन गल्ली, बस स्टॉप, सोसायटी चौक, मंगळवार पेठ या मार्गावरून भक्तिमय वातावरणात ताशांच्या निनादात पार पडली। मिरवणूक मार्गावर जागोजागी सरबत आणि बुंदी वाटप करण्यात आलं। पुढे जुना बुधगाव रस्त्यावरील यल्लमा मंदिरानजीक विहिरीजवळ पंजे विसर्जन करण्यात आले। यावेळी दर्गा सचिव सरफराज मुजावर, पंच अमीर हमजा मुजावर, गौस मुजावर, झाकीर मुजावर, सैफुद्दीन मुजावर, शहानवाज मुजावर, समीर गौस मुजावर, शिराज मुजावर, बंदेनवाज मुजावर, अब्दुल रौफ मुजावर, इस्माईल मुजावर यांसह बांधव उपस्थित होते। मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे तातडीने खंडपीठ करण्यात यावे अशी मागणी आटपाडीतील वकील संघटनेने केली आहे। याबाबतचे निवेदन त्यांनी आटपाडीच्या तहसीलदारांना दिले। याबाबत तातडीने शासनाकडे पाठपुरावा करू असं आश्वासन तहसीलदार सारंग ढवळे यांनी दिलं। सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके सोडून इतर सोलापूर जिल्ह्याकरिता अशा 6 जिल्ह्यांकरिता मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे म्हणून गेली अनेक वर्ष वकील वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन करीत आहेत। लवकरच कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ करू म्हणून शासनामार्फत वेळोवेळी सांगण्यात येत आहे, परंतु आज अखेर कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय शासनाने घेतला नसल्यामुळे पुन्हा आंदोलनाचा एक भाग म्हणून पहिल्यांदा या 6 जिल्ह्यातील सर्व वकील संघटना यांनी शासनाकडे निवेदन पाठवण्याचं ठरलं। त्याप्रमाणे आटपाडी वकील संघटनेच्या सर्व सदस्यांनी मिळून तहसीलदार सागर ढवळे यांना निवेदन दिलं। यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष सोनाली कुलकर्णी, उपाध्यक्ष दिलीप पाटील, सचिव सुजित लाळे, माजी अध्यक्ष धनंजय पाटील, विलास पाटील, PD जेडगे, विलास देशमुख, राम इनामदार यांच्यासह वकील उपस्थित होते। हिराबाग येथील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सोमवारी रात्री 2:30 वाजता पूर्ण झालं। यशस्वी चाचणीनंतर पहाटे 4 वाजता पाण्याच्या टाक्या भरण्याचं काम सुरू झालं। मात्र या कामानंतर प्रभाग क्रमांक 14 मधील अनेक भागात पाणी पुरवठाच होत नसल्याचं पुढे आले। काही ठिकाणी अपुरा तर काही ठिकाणी पाण्याचा ठणठणाट असल्याचं चित्र आहे। त्यामुळे पाणी पुरवठा विभागाने तात्काळ पुरवठा सुरू करावा, अन्यथा महापालिकेवर नागरिकांना घेऊन घागर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब गोंधळे यांनी दिलाय। याबाबतचं निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले। बाळबंगला जलशुद्धीकरण केंद्रावरून हिराबाग वॉटर वर्क्सकडे येणाऱ्या मुख्य जलवाहिनीला हिराबाग येथे मोठी गळती लागली होती। 3 ठिकाणी गळती होती, त्यामुळे शुक्रवारी रात्री 8 टाक्यांचा पाणी पुरवठा थांबवून दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं। शनिवारी व रविवारीही दुरुस्तीचं काम पूर्ण होऊ शकलं नाही। शनिवार ते सोमवार 3 दिवस पाणी पुरवठा बंद असल्याने शहरातील नागरिकांचं प्रचंड हाल झालं। गेले 3 दिवस अथक प्रयत्न करून 3 लिकेज दुरुस्त झाली, मात्र प्रभाग क्रमांक 14 मध्ये पाणी पुरवठा अद्याप व्यवस्थित सुरू नाही। पाणी पुरवठा विभागाने तात्काळ पाणी पुरवठा करावा, अन्यथा महापालिकेवर नागरिकांच्या समवेत घागर मोर्चा काढू असा इशारा माजी नगरसेवक बाळासाहेब गोंधळे यांनी दिलाय। सांगली महापालिकेच्या मुख्यालयामधील पार्किंगमध्ये असलेले चालकांसाठीचे शेड धोकादायक बनले। कोणतेही दुर्दैवी प्रकार घडण्याआधी या वाहन तळ शेडचा बंदोबस्त करावा अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होतीये। महापालिकेच्या मुख्यालयामध्ये अधिकाऱ्यांच्या कार पार्किंगसाठी बाजूला जागा आहे। याच ठिकाणी चालकांना बसण्यासाठी शेड बांधण्यात आलं होतं। सदरचं शेड जुने झाल्याने ते जीर्ण झाले। या ठिकाणी महापालिकेच्या अनेक विभागाचे चालक निवारासाठी बसलेले असतात। सदरचा स्लॅब पोकळ झालाय, कॉलमच्या सळ्या दिसू लागल्या आहेत, त्याचबरोबर गिलावा निघून पडलाय। त्यामुळे कोणताही दुर्दैवी प्रकार घडण्याआधी महापालिका प्रशासनाने तात्काळ वाहन तळ शेड उभा करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे।